नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। बघितलं ना, आज रशी पातोड्या किती छान झालेल्या आहे। मस्त असं रशीमध्ये पातोड्या टाकून खायला एक वेगळीच मजा असते बरं का। आमच्याकडे रंगपंचमीचा नैवेद्य म्हणून ह्या रशी पातोड्या करता, म्हणजेच पंचमीचा। एखादी बाळंतीण बाई 5 दिवसाची झाल्यावर कशी पंचमी साजरी करतात तशी होळीची ही पंचमी साजरी करतो आम्ही आणि खास रशी पातोड्या बनवतो। तर सोप्या पद्धतीने आज आपल्याला रशी पातोड्या बनवायच्या आहे। मस्तपैकी त्या रशीत टाकून खा, छानच लागते चव। तर आता आपण अगोदर मसाला बनवून घेऊ। हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं असं कढईमध्ये थोडं तेल टाकून परतवून घेत आहे आणि त्यामध्येच किसलेलं खोबरं मुठभर परतवून घेणार आहे, थोडंसं लालसर। थोडेसे धनेही घ्या, म्हणजे जवळजवळ पोह्याचा 1 चमचा तेही त्यामध्ये परतवून घ्या अशा पद्धतीने। आता इथे कांदे मी अगोदरच गॅसवर भाजून घेतलेले आहे। ह्या डाळ्या घेतल्या आहे, म्हणजेच फुटाण्याची डाळ, तीही त्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्या अशा पद्धतीने। आता त्यामध्ये हा कांदा टाकू। आता इथे तुम्हाला त्याची सालं वापरायची असेल तर वापरू शकता। त्याची अगोदर माती आणि बूड काढून टाका, त्याला माती खूप असते, आणि मग ते तुम्ही गॅसवर किंवा तसेही लालसर भाजले तरीही छान लागते ही मसाल्याची रेसिपी। थोडी खसखस टाका, ते परतवत झालं का, आणि थोडेसे जिरेही टाका। नंतर लागलंच तर तुम्ही फोडणीला जिरे वापरू नका। आणि हे बघा, आता आपला मसाला भाजायचा झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये तशीच कोथिंबीर घ्या, स्वच्छ धुवून, आणि वाटून पाणी घालून वाटून ठेवा सर्व काही। आता आपण पातोड्याची तयारी करू। एका खलबत्त्यामध्ये थोडेसे धणे, थोडी बडीशोप कुटून बाजूला ठेवा, आणि आता फोडणीची तयारी करू। थोडं तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी द्या, व्यवस्थित परतून घ्या। इथे आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा वापरायचा आहे। आठवणीने हिंग टाका, कारण डाळीच्या पिठाचा पदार्थ आहे। तर हे बघा, ते धने आणि कुटलेली बडीशोप आणि कढीपत्ता टाकला, त्यातच तीळ आणि खसखस थोडी टाकली, जेणेकरून टेस्टमध्ये खूप फरक पडतो। व्यवस्थित तेही परतवून घ्या। नंतर त्यामध्ये हिंग टाका, थोडी हळद टाका, आणि ती ठेचलेली लसूण आणि मिरचीचं ठेचा टाका, थोडं आलंही किसून घ्या। आता इथे तुम्हाला जर लाल मिरचीचं बनवायचं असेल तरीही त्या पातोड्या छान लागतात, पण मला पिवळा कलर येण्यासाठी मी खास हिरवी मिरची लसूण वापरलं, आलं वापरलं। थोडा खोबऱ्याचा किसही टाका, वरतूनही टाकला तर तो टेस्टी लागतो। थोडी कोथिंबीर आत्ता टाका, थोडी कोथिंबीर नंतरून ठेवा। व्यवस्थित परतून घ्या, आणि 1.5 फुलपात्र इथे मी पाणी वापरलेलं आहे। आता ही खिशी थोडी पातळ झाली तरी घाबरायची नाही, म्हणजेच हे बेसनाची खिशी। तुम्हाला असं वाटेल की पातळ झालं, चांगलं नाही, उलटं ते सगळं छान अशी शिजलं जातं। आठवणीने ओवा टाका। पाणी उकळत आलं का त्यामध्ये थोडं मीठ टाका, आणि लगेच पीठ टाका, बेसन पीठ, आणि व्यवस्थित एका चमच्याने सगळं हटवून घ्या, कमी गॅस करून। थोड्याशा गठुळ्या झाल्या तर घाबरायचं नाही। हे बघा, मस्त कमी गॅस केलेला आहे आणि मस्त हटवून घेत आहे मी। आता थोड्याशा गुठळ्या वाटता मी चमच्यानेही व्यवस्थित परतून घेणार आहे। आणि थोडीशी सैलसर खिशी असली की काही कच्चं लागत नाही, हे बेसन पीठ पिठाळ लागत नाही। असं सर्व काही एकजीव करून घेतलं की नंतर थोडा पाण्याचा शिपका मारायचा, एकसारखं करून घ्यायचं कढईमध्ये। कढईला खाली थोडं पीठ लागलं तर घाबरायचं नाही, त्यातच आपल्याला काळ्या रशीची फोडणी द्यायची आहे। अशा पद्धतीने आता सगळं हलवून घ्या, आणि पाण्याचा शिपका व थोडं पाण्याचे थेंब तेलाचे थेंब टाकून 5 ते 7 मिनिट कमी गॅसवर वाफवून घ्या, जेणेकरून ह्या पातोड्या कच्च्या लागणार नाही। तर तुम्ही हे पातोड्याची रेसिपी अशी मधल्या वेळेत खाण्यासाठी, पाहुण्यांसाठी, नाश्त्यासाठी, किंवा सकाळी आपल्या नाश्त्यासाठी बनवली तरी छान। भरपूर प्रोटीनयुक्त ही रेसिपी आहे। हा कच्चा मसाला रशीसाठी काढून ठेवलेला आहे मी। हे बघा, मस्त असं झालेलं आहे। एका ताटाला तेलाचा हात लावून हे सर्व त्यामध्ये काढून पोळपाटवर थापलं तरीही चालेल। मस्त पाण्याचा हाताला पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित थापून घ्यायचं एकसारखं। नंतर त्यावर थोडी कोथिंबीर, खोबरं पेरायचं। तर मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, खरंच ही रेसिपी आता बनवली आहे तर घरात असा खमंग वास सुटलेला आहे, केव्हा खाईल असं सर्वांना झालेलं आहे। तुम्ही नक्की एकदा रशी न बनवता फक्त अशा पातोड्या छान असा खाण्यासाठी बनवा। कुठल्याही जेवणाबरोबर तोंडी लावायला बनवल्या तरीही या रशी नाही पातोड्या छान लागतात। रशी तर छानच लागतं। तुम्ही रशी येथे लाल
पाण्याचं केलं तरीही छान लागेल. मी इथे काळ्या मसाल्याचं केलं आहे आणि आमच्याकडे काळ्या मसाल्याचं रशी पातोड्याच म्हणता. हे जेवण बनवताना घरातल्यांनी जर विचारलं काय बनवलं आहे तर आम्ही ताट थापटलं आहे असं म्हणतो. त्यांना बरोबर कळतं की यांनी रशी पातोड्या केल्या आहे. आमच्याकडे ताट थापटणं हा शब्द आहे आणि खास आम्ही रंगपंचमीला हा बनवतो. आणि परत एकदा तुम्हाला तेच सांगते की बाळंतीण बाई 5 दिवसाची झाली की 5व्या दिवशी पण आम्ही रशी पातोड्या बनवतो. तसंच हे होळीचं खास निमित्त पंचमी म्हणून हे आम्ही रशी पातोड्या बनवतो, देवाचा नैवेद्य दाखवतो. तर चला तीच कढई घेतली, त्याला बेसन पीठ लागलेलंच आहे. त्यातच तेलाची फोडणी, जिरे मोहरीची फोडणी द्यायची. जिरे आपण वाटायला घेतले होते, तुम्ही नाही टाकले तरी चालेल. कच्चे मसाले टाका, थोडा कढीपत्ता टाका, 1 तेजपान, थोडासा दालचिनीचा तुकडा, थोडे 2-3 मिरे आणि 2-3 लवंगा. अशा पद्धतीने इथे आपल्याला घरातील काळा मसाला जो आपण वर्षभर बनवून ठेवतो ना तो, ही सुद्धा रेसिपी याआधी दाखवलेली आहे. धना पावडरची सुद्धा रेसिपी दाखवलेली आहे, तर त्या बघू शकता तुम्ही. छान असं तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना आवडलं ते, त्यांनी खूप छान छान कमेंट केल्या. आठवणीने हळद टाका, मसाला परतून घ्या, त्यामध्ये वाटलेला मसाला घाला, आठवणीने हिंग घाला. अशा पद्धतीने. आणि हा बघा मसाला हिरवागार असा मस्त झालेला आहे. तो पण आता त्या मसाल्यामध्ये परतवून घेऊ. अशा पद्धतीने. आता हा मसाला आपण अगोदर चांगला भाजलेला होता, त्यामुळे परतवायची जास्त वेळ काही गरज नाही. जास्तीत जास्त 30 सेकंद तरी 35 सेकंद कमी गॅसवर परतून घ्या आणि लगेच पाणी टाका. तुम्हाला किती रशी बनवायचं त्या हिशोबाने. खूपही पातळ बनवू नका. हे बघा अशा पद्धतीने. चवेपुरतं मीठ टाका आणि कमी गॅसवर मस्त असं खळाखळा उकळू द्या, जेणेकरून त्याला तरी छान येईल. आता आपण पातोड्या कापून घेऊ. मी थोड्या त्रिकोणी आकाराच्या कापते, जेणेकरून त्या रशीत टाकून खायला छान लागतात. हे बघा मस्त अशा शंकरपाळ्याच्या आकाराच्या, मस्त असा वास सुटलेला आहे. तुम्ही ही रेसिपी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा कुठल्याही जेवणाबरोबर तोंडी लावणं म्हणून बनवू शकता. बाहेर प्रवासाला जायचं असलं तरीही बनवून नेऊ शकता. 2 ते 3 दिवस सहज टिकते. घरी जर तुम्हाला ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये डब्यात पॅक करून ठेवा. मस्त अशी दिसते पिवळसर कलरची. चला आता आपण रशीची फोडणी देऊन घेऊ. तर हे बघा किती छान दिसत आहे ना. तर तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही असं थोडंसं मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा हा पदार्थ बनवू शकता. तर बघा रशीला किती छान कलर आलेला आहे, मस्त वास सुटलेला आहे घरात. मस्त असं ताट वाढून घेऊ आता. कमी गॅसवर उकळवलं की ते कलरही छान येतो आणि चवही छान लागते. तर मैत्रिणींनो रिक्वेस्ट करते की तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आजच व्हिडिओ बनवला आणि लगेच तुमच्यासाठी घेऊन आले, तेव्हा मेहनत करूनच बनवलेला आहे. तेव्हा खरंच रिक्वेस्ट करते की छान अशी कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ बनवून बघा. नक्की तुम्हाला आवडेल अशीच रेसिपी आहे. नाही आवडली तर का नाही आवडली तेही कळवा. आणि अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीची अपेक्षा आहे माझ्याकडून हेही मला सांगा. इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण असेच छोटे छोटे व्हिडिओ असतात, तेही बघत जा आणि तेही पेज लाईक आणि फॉलो करा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. मी पुन्हा येईल नवीन अशा छान छान रेसिप्या घेऊन. आणि मला नक्की एकदा सांगा का तुम्हाला रेसिपी आवडली की नाही आवडली ते. तेव्हा बाय.